आजची सगळी गाणी झालेली आहेत. आपल्या प्रत्येक स्पर्धकांनी 3-3 गाणी सादर केली, म्हणजे एकूण 9 गाणी आज आपण ऐकली. आणि आता वेळ आलेली आहे जाणून घ्यायची की ह्या तिघांमध्ये आज बेस्ट परफॉर्मर कोण आहे. आणि आपल्या आजच्या मान्यवर परीक्षक सुलोचना ताई यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर येऊन नाव घोषित करावं. आज ह्या तिघांपैकी कोणतरी एक बेस्ट परफॉर्मर ठरणार आहे का? खरं म्हणजे या तिघांच्या वेळी मला तरी बोलवायला नको होतं. पण माझं एवढंच सांगणं आहे, या तिघांना काही किंवा आणखी यांच्यापेक्षाही कुणी मोठे कलाकार, त्यांना एकच सांगणं आहे, कला ही नम्रतेने शोभते. कलाकारांनी आपली मान खाली ठेवूनच चालावं. तो कलाकारच राहणार आणि त्याला लोक नावजणार हे 100%. उंच मान करून चालला म्हणजे तो कलाकार नव्हे, तो पैशासाठी धावणारा कलाकार असतो. मला या मुलांना एकच धडा द्यायचा आहे. आपल्याला जर सर्वांना माहितीच आहे, आपण महाराष्ट्रीयन माणसं, नद्या वगैरे, मातीचे काही भाग असतात त्याच्यात लव्हाळे उगवतात आणि लव्हाळ्याची मान अशी असते. नदीला पूर येतो त्यावेळी मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, का तर ते ताठ मानेने उभे असतात. पण लव्हाळ्याला जराही धक्का लागत नाही, तो तिथेच उभा असतो. हे एवढं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही बाबांनो तिघात ठरवा त्याच्या मागे जाऊन, बाबा तू पहिला येऊ का मी घेऊ का तू घेऊ, काय बोलावं काही सुचत नाही बाबा. खरंच अप्रतिम तुम्ही तिघही जण गाता. काय सांगायचं का त्यांना, काय बाबा तू आम्हाला फसवलं बोलून. आपली धनगर पण अप्रतिम गाते, पण आपल्या भाषेतली जी मुलगी नाही ती इतकं चांगलं गाते. तिला अभिलाषा, हे तुझं 9वं बेस्ट परफॉर्मरचं बक्षीस आहे. आणि राहुल तुला Sa-re-ga-ma-pa